तर विद्यार्थ्यांनो, एकडम्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय संभाव्य असलेले 440 पेजेसचे ई बुक किंवा PDF मी तयार केलेले आहे। त्या ई बुकला किंवा PDF ला सर्वच विद्यार्थ्यांनी, जोही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे, घ्यायचं आहे। त्या ई बुकला PDF ला घेण्याचा जो प्रकार आहे, स्क्रीनवर आपल्याला जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला 149 चे पेटीएम करायचे आहे किंवा आपण व्हॉट्सअप मेसेज पण करू शकता। आपल्याला QR कोड दिले जाईल पेमेंट करण्यासाठी। तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे। सुपर क्लासला एक लाईक व चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्या। सुरुवात करूया सुपर क्लासला। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, जिल्हा न्यायालय नसलेला जिल्हा आपल्याला सांगायचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय उपस्थित नाही। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो, म्हणजे वरीलपैकी सर्वच जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय हे उपस्थित आहे। जसे की ठाणे, पुणे, अमरावती सर्वांमध्ये जिल्हा न्यायालय उपस्थित आहे। महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची एकूण संख्या आपल्याला विचारलेली आहे। आता आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणजे कोणता जिल्हा असतो, तर त्या जिल्ह्यामध्ये पावसाचे पाणी खूपच कमी पडत असते, त्या जिल्ह्याला आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणतात। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो, 14 एवढी महाराष्ट्रामध्ये आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची संख्या आहे। संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो ते आपल्याला विचारलेलं आहे। संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती या सर्वांचा समावेश संघराज्याच्या कार्यकारी मंडळात झालेला आहे। सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कशातून घेतलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। सत्यमेव जयते हे अतिशय प्रसिद्ध ब्रीदवाक्य, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। मुंडक उपनिषदमधून सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य घेण्यात आलेले आहे। बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते ते आपल्याला विचारलेलं आहे। अध्यक्ष कोणत्या समितीचे होते ते सांगायचं आहे। ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी होते। इंद्रधनुष्यामध्ये एकूण किती रंगाचा समावेश असतो हा प्रश्न विचारलेला आहे। कशामध्ये? इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो, इंद्रधनुष्यामध्ये एकूण 7 रंगाचा समावेश असतो। द्रोणाचार्य पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित असलेला आहे? पुरस्कार आहे द्रोणाचार्य, कोणत्या क्षेत्राशी संबंधित येतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। क्रीडा क्षेत्राशी द्रोणाचार्य हा पुरस्कार संबंधित आहे। राज्यपाल हा राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख व्यक्ती असतो ते आपल्याला विचारलेलं आहे। व्यक्ती आहे तर राज्यपाल हा कोणत्या प्रकारचा? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। राज्यपाल हा राज्याचा संविधानिक प्रमुख व्यक्ती असतो। भारतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। महाराष्ट्रातील नाही, भारतातील विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। K2 हे जे शिखर आहे विद्यार्थ्यांनो, भारतातील सर्वात उंच शिखर आहे। तसेच महाराष्ट्रातील म्हटले तर आपल्यासमोर कळसुबाईचे शिखर आहे, ते सर्वांना माहीतच असेल। हिंदू कोड बिल या प्रस्तावामध्ये कोणकोणत्या तत्वाचा समावेश होता ते आपल्याला सांगायचं आहे। जो हिंदू कोड बिल हा प्रस्ताव होता अतिशय प्रसिद्ध आहे, खूपच वादग्रस्त पण निर्माण झालेला होता। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। हिंदू कोड बिल प्रस्तावामध्ये वारसा हक्काचे लाभ, स्त्री पुरुष समानता तसेच अस्पृश्यतेचे उच्चाटन या सर्व तत्वांचा समावेश झालेला होता। विद्युत शक्ती ही खालीलपैकी कशाच्या माध्यमातून मोजली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। विद्युत शक्ती मोजण्याचे परिमाण, तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। वॅट जे आहे विद्युत शक्ती हे मोजण्याचे जे एक आहे प्रमाण, यामध्ये मोजले जात असते। पियूषिका ग्रंथीचे एकूण वजन किती ग्रॅमचे असते ते आपल्याला सांगायचं आहे, जे शरीरातील पियूषिका ग्रंथी असतात। तर ऑप्शन क्रमांक 1 0.5 ग्राम एवढे पियूषिका ग्रंथीचे वजन असते। पुढचा प्रश्न पाहूया। स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे कार्य आहे ते सांगायचं आहे। स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे, ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मेंदूचे कार्य म्हणजे स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे असते। कोयना धरणाचे जलाशय खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे। कोणत्या? कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। क्षीरसागर असे कोयना धरणाच्या जलाशयाला संबोधले जाते। ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता कायदा सुरू करण्यात आला होता ते विचारलेलं आहे। ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. रेग्युलेटिंग ॲक्ट हा जो कायदा आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेला होता. हिंदू कोड बिल या प्रस्तावाच्या विरोधामध्ये खालीलपैकी कोणकोणते नेते किंवा व्यक्ती होते आपल्याला विचारलेलं आहे. हिंदू कोड बिल प्रस्तावाविरुद्ध ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. हिंदू कोड बिल प्रस्तावाविरुद्ध वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद या दोन्ही व्यक्ती होत्या. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यवसाय खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्यातील व्यवसाय तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. शेती हा व्यवसाय महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख व्यवसाय आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. साक्षरता दर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी पाहावयास मिळतो. भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जात असते ते आपल्याला विचारलेलं आहे. पशुगणना ही किती वर्षांनी केली जाते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. भारतामध्ये दर 5 वर्षांनी पशुगणना केली जात असते. शरीरातील पांढऱ्या पेशींचा जो जीवनकाळ आहे एकूण किती दिवसाचा असतो किंवा सरासरी किती दिवसाचा असतो विचारलेलं आहे. कोणत्या पेशी तर पांढऱ्या पेशींचा जीवनकाळ. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. 2 ते 5 दिवसाचा शरीरातील पांढऱ्या पेशींचा जीवनकाळ असतो. लुंबिनी या प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणी खालीलपैकी कोणाचा जन्म झालेला होता ते आपल्याला सांगायचं आहे. लुंबिनी या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. गौतम बुद्धांचा जो जन्म आहे लुंबिनी या पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणी झालेला होता. खारभूमी संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे. खारभूमी संशोधन केंद्राविषयी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. पनवेल या ठिकाणी खारभूमी संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. नांदेड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या नागरिकांचे तीर्थक्षेत्र आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. नांदेड हा जिल्हा तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सिखांचे तीर्थक्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील नांदेड हा जिल्हा ठरलेला आहे. जिल्हा न्यायालयामध्ये जे आहे मुख्य न्यायाधीशांची संख्या किती असते ते आपल्याला सांगायचं आहे. मुख्य न्यायाधीशांची संख्या विचारलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. जिल्हा न्यायाधीशामध्ये विद्यार्थ्यांनो 1 प्रमुख किंवा मुख्य न्यायाधीश असतो. पाहूया पुढचा प्रश्न. 5 वर्षाखालील मुलांना खालीलपैकी कोणत्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या व किती 5 वर्षाखालील मुलांना विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. निळ्या रंगाचे आधार कार्ड 5 वर्षाखालील मुलांना दिले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. कर्मयोगी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या नावाने तर कर्मयोगी या नावाने ओळखले जाणारे व्यक्ती. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. गाडगे महाराज यांना जे आहे कर्मयोगी नावाने ओळखले जात असते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते आपल्याला विचारलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं विधान आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी सातपुडा पर्वतावर खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण येतात ते आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी सातपुडा पर्वतावर विचारलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. सातपुडा पर्वतावर पंचमढी तसेच चिखलदरा आहे. दोन्हीही थंड हवेचे ठिकाण आपल्याला पाहावयास मिळतात. पुढचा प्रश्न पाहूया. सांबर सरोवर खालीलपैकी कोणत्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे. कोणते सरोवर विचारलेले आहे. सांबर हे सरोवर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. खाऱ्या पाण्याचे सांबर हे एक अतिशय प्रसिद्ध सरोवर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कजरी हा जो नृत्य प्रकार आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे ते विचारलेलं आहे. नृत्य प्रकार आहे कजरी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. उत्तर प्रदेश तसेच झारखंड या दोन्ही राज्यामध्ये कजरी लोकनृत्य प्रकार अतिशय प्रसिद्ध आहे. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद या ठिकाणी निवृत्त होतात ते विचारलेलं आहे. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2 म्हणजे 1/3 सदस्य जे आहे राज्यसभेचे दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील टिटवाळा येथे खालीलपैकी कोणते मंदिर स्थित आहे ते विचारलेलं आहे. टिटवाळा या ठिकाणी असलेले. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न पाहूया.
टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर कोणावर विजय मिळवल्यानंतर बांधण्यात आलेले होते? जे अतिशय प्रसिद्ध आहे, टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर कोणावर विजय मिळवल्यानंतर बांधण्यात आलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर सिद्धिविनायक मंदिर हे टिटवाळा येथे बांधण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. जगात रविवारची जी सुट्टी आहे कोणत्या वर्षापासून लागू झालेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. रविवारची सुट्टी. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे, 1843 या वर्षी जे आहे जगामध्ये रविवारची सुट्टी चालू झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही कोणत्या व्यक्तींची आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. यमुना पर्यटन जी की मराठीतील पहिल्या क्रमांकाची कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे, बाबा पदमजी यांची यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आपल्याला विचारलेले आहे. विद्यार्थ्यांनो कितव्या? 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच असलेले शिखर आहे. तसेच पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे? तर पहिल्या क्रमांकाचे आहे महाराष्ट्रातील कळसुबाईचे शिखर. तर पाहूया पुढचा प्रश्न. संतांची भूमी असे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्याला म्हटले जाते ते विचारलेलं आहे. कशाची? संतांची भूमी असे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी असे म्हटले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे कोणी म्हटलेले होते? काय? गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे म्हटलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. काव्य फुले हा प्रसिद्ध जो काव्यसंग्रह आहे खालीलपैकी कोणाचा आहे ते विचारलेला आहे. अतिशय प्रसिद्ध असलेला हा काव्य फुले काव्यसंग्रह. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सावित्रीबाई फुले यांचा काव्य फुले हा अतिशय प्रसिद्ध त्यांच्या जीवनातील काव्यसंग्रह होता. पुढचा प्रश्न पाहूया. सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहात एकूण किती कवितांचा समावेश होता? आता जी सावित्रीबाई फुले यांची काव्य फुले हा जो कविता संग्रह आहे किती कवितांचा होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. एकूण 41 कवितांचा समावेश काव्य फुले या काव्यसंग्रहात झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यानांची एकूण संख्या किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. राष्ट्रीय उद्यानांची. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. या ठिकाणी 3, 6 एवढी महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यानांची संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पर्यावरणाच्या संतुलनासाठी किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक असते? कशाच्या? पर्यावरणाच्या संतुलनासाठी किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 33% जी जमीन असते पर्यावरणाच्या संतुलनाखाली वनाखाली असणे आवश्यक असते. पुढचा प्रश्न पाहूया. श्रीवर्धन हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण आहे? ठिकाण आहे श्रीवर्धन. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्राची या ठिकाणी स्थापना झालेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षक दिन म्हणून खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस साजरा केला जात असतो? या ठिकाणी आहे दिवस शिक्षक दिवस म्हणून. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. शिक्षक दिन म्हणून जे आहे या ठिकाणी सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस हा साजरा केला जात असतो.